पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सरकार आता जसं ठरलंय तसंच होईल बघा। आता ह्याच्या पुढं जरा डोळ्यात तेल घालून आणि विचारपूर्वक काम करा। आलं वाटतं म्हणे मावशी। या 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 म्हणे मावशी या। झालं अष्टविनायक दर्शन? हा, गाडी वेळेवर पोचली बनायची। लय थकले मी। कसं झालं देवदर्शन? चांगलं झालं ना? होय बाया, एकदम व्यवस्थित। बरं झालं बाई। ए, माझं सगळं सामान बिमान आणलं ना व्यवस्थित? सगळ्या बॅग आणलेत मी। आत नेऊन ठेव जा। काय हो सरकार, काय याला ड्रायव्हर म्हणून ठेवलाय का काय? हा, ठेवायला लागला आता। काय आहो तुम्ही, आयुष्यभर खटारा चालवणारा हा माणूस आणि आपली एवढी सोन्यासारखी गाडी त्याच्या ताब्यात दिल्यावर खटाऱ्याकडून टाकील की त्या गाडीचा? का गाडी नीट नाही चालवली का? कुठलं काय, नुसतं धाडा 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 हादर बसत होतं गाडीत। मावशी, आता रस्तेच एवढे खराब आहेत म्हणल्यानंतर त्यांनी काय करायचं? गाडी अशी हवेत नंतर नाही आणू शकत। आल्या का तुम्ही मध्ये तोंड चालवायला लगे? द्या आधी, आलाय ना ते काम करा, ते पाणी द्या पहिलं। बापू हे घ्या पाणी। अगं आधी त्यांना दे की। बापू बापू ती बॅग द्या, मी ठेवत्यात। ए आप्पे, चहा आण मला। एवढ्या लांबून मी आले, एखादी पड्डीशी चहा घेऊन येते तर ते काय नाही, हिला नुसतं घरातल्या नोकरांचंच पडलेलं असतंय। मावशी माझे वडील आहेत ते। आप्पे तुझा चहा ठेव, मी ठेवतो यात। मावशी आता चहा कशाला पिताय? नाही म्हणजे आता जेवणाचीच वेळ झाली ना, चहा प्याल पित्त होईल हो तुम्हाला, म्हणून म्हणलं। तू नको मला जास्त अक्कल शिकवा, जे सांगितलंय ना ते कर। जा चहा घेऊन ये पहिला मला। बापू द्या इकडे, मी ठेवते। नाही मी ठेवतो। बापू आओ। जरा बी तिच्यात फरक नाही पडला बघ, एक शब्द खाली पडू देत नाही, लगे उलट बोलत असते। नाहीतर काय? काय बापू लय हादरे बसले म्हणतात या? नाही नाही हो सरकार, ते गावातले रस्ते त्यामुळे जरा थोडं वाटलं असेल त्यांना। गाडीला काय झालं ना? नवा नाही नाही, गाडीला काय नाही झालं, गाडी एकदम व्यवस्थित आहे। बरं, गाडी नीट लावून घ्या। ठीक आहे। काय ग रुक्मिणी, हे कधी झालं? आज सकाळीच लागलेत कामाला। नाही दिसतंय भारी, पण बरं झालं मी एकदम टायमावरच आली म्हणायची। मग काय तर रुक्मिणी, तुला सांगते अगो, पालीच्या गणपतीचं दर्शन तर पाठच घेऊन आले, कारण दिवसाला येऊन लागतं बघ। चांगलं झालं बाई, खरंच असं जाऊन यायला पाहिजे कधी तर। खरंच रुक्मिणी, जागो लई बरं वाटतं बघ। आता काय माहिती बाई मला कधी जायला मिळतंय, आमच्या मागचा संसार तर सुटायला पाहिजे ना। हा ते बी खरं आहे, असल्या डोक्याला ताप देणाऱ्या सुने तुझ्या पदरात पडल्या म्हणल्यावर कसलं देवदर्शन आणि कसलं काय। हो ना मावशी, आणि त्यात अजून तुम्ही। ए आप्पे, तोंड सांभाळून बोलायचा। रुक्मिणी बघ कशी मला बोलती। ए आप्पे, जेवायला वाढायला घे। काय मी करतेच की, जेवणच वाढायला घेते। हे काम तिला करू देत नाही बाई, आता अभ्यास असतो त्यांना, आणि नवऱ्यानं सांगितलं तिच्या की बाकीचं काही एक काम सांगायचं नाही तिला म्हणून। असं आहे वय? हो मावशी, आणि आम्ही पण ठरवले की परीक्षा होईपर्यंत तिला कसलंच काम सांगायचं नाही। अहो 19 मार्चला परीक्षा आहे तिची। ताई, अहो तुम्ही तर तारीखच लक्षात ठेवली. हो मग
अगं ह्यांनी तर मला सांगूनच ठेवले, परीक्षा होईपर्यंत अपर्णाला कसलंच काम सांगायचं नाही. म्हणजे झालं, बाईसाहेबांचा तोरा काय बघायलाच नको मग. ताई एक ताट एक्स्ट्रा वाढेल का? म्हणजे बापू येत ना जेवायला. मीच त्यांना म्हणलं आज जेवून जा म्हणून. हो मला माहितीये, म्हणूनच बापूंसाठी एक ताट एक्स्ट्रा आणले मी. बापू आहे तो जेवायला? हो आई. अगं तो घरचा नोकर हाय, पाहुणा नाही. मावशी तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठा आहात, मी तुम्हाला आरे तुरे करते का? मग काय नोकर माणसांना आव जाव करायचं का? मावशी माझे वडील आहेत, ते नोकर नाही, आणि त्यांना आरे तुरे नका करू. हा बरं बया, राहिलं. मी म्हणते त्या साहेबांना इथं कशा पाहिजे जीव घालताय तुम्ही? त्यांच्या घरी काय अन्न शिजत नाही का काय? आप्पे, अगं आधी घरातल्या माणसांना जीव घालायचं असतंय, आणि मग उरलं सुरलं नोकरदारांना. मावशी मावशी, आपल्या घरात आपण कधीच मोजून मापून करत नाही. ऐनवेळी कोण आलं तर जेवायला असावं म्हणून दोघा तिघांचं जास्तीच केलेलं असतं जेवण. हो, आणि हे सगळं आईनीच सांगितलंय. अगं वय, पण म्हणून काय रोज रोज बापू इथंच जेवणार का? चांगली हे घे, वाढायचं असेल ना तर ह्याच्यात वाढ त्यांना जेवायला. लय कौतिक झालंय त्यांचं, नाही तर एखाद दिवशी घराचा मालकच बनून बसल त्यो. मावशी मी तुम्हाला परत एकदा सांगतेय, तुम्ही त्यांना आरे तुरे नका करू. माझे वडील आहेत ते, आणि आपण त्यांना जेवण देऊन उपकार नाही करत आहे. मग नको देऊ, राहिलं. नाहीच देते. ते त्यांच्या घरी जाऊन समाधानानं जेवतील. बाया रुक्मिणे, मला ना जेवायची इच्छाच नाही राहिली. आले आले हिने माझं डोकं खाल्लंय. जेवा तुम्हीच, नाही जेवायचं मला. अगं अगं मने ऐक तर, मने. हो मावशी, बापू इथं काम करतात, कष्ट करतात. आता काय काय जण बिनकामाची फुकटचीच बहिणीच्या घरी बसताना मांडून बसल्यात. ए आरच्या, तोंड सांभाळून बोलायचं मावशी, अगदी सांभाळून बोलायचं. दरवाजा कोण उघडणार? नुसतं दार लावून काय होणार आहे? ड्रायव्हर काय करतो माहित नाही का? चला झोपायची तयारी कर. काय ग? काय झालं? काही नाही. मग डोळे का पुसले मी आल्यावर? नाही, ते जरा मी बापूंचं बघत नाही ना? अर्जुन, बापूंना मुद्दा मी असं सगळं वागवत आहेत ना, मला नाही बघवत आहे. मावशी आल्या आल्या कशा बोलल्या बघितलं? त्या मावशी कशाला आल्यात परत घरात ना, मला तेच कळत नाही. नव्हते तेच बरे होते. असं सगळं सुरू राहिलं ना, माझं खरंच अभ्यासात नाही लक्ष लागलं. बापूंना दिलेल्या वचनाचं अर्जुन, मी बापूंना असं नाही बघू शकत. ते मी तुला सकाळी काय म्हणलं होतं? उद्या कधी अभ्यासाचा कंटाळा आला, मन नाही लागलं, भीती वाटली ना, तर हे सगळं आठवायचं आप्पे. हे इंधन आहे तुझ्यासाठी, इंधन. अर्जुन, एवढं सोपं नाही रे. सोपं आहे असं म्हणतच नाही मी आप्पे. अगं तुझ्या जागी मी असतो ना तर कधीच विषय सोडून दिला असता. एक तू आहेस म्हणून टिकली आहेस इथं. सगळं मला बरं वाटावं म्हणून बोलतोयस. जे खरे ते बोलतोय, तुला बरं वाटावं म्हणून नाही बोलत आहे. आजपर्यंत काय काय झालं? तू सोडलास का अभ्यास? आणि मला एक सांग, अख्ख्या आज गावात अशी एक तरी पोरगी आहे का ज्याचा अभ्यास करते एवढा?
आज गावातलं सोड, तुझ्या वर्गातली एक तरी पोरगी आहे का जी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करते एवढा मन लावून? वर्गातलं पण सोडून दे, या घरात मला सांग तुझ्या एवढं हुशार कोण आहे, तुझ्या एवढा अभ्यास करणार कोण आहे? घरातलं पण जाऊ दे, या खोलीत सांग बरं तुझ्या एवढं हुशार कोण आहे, कोण अभ्यास करतं? मी करतो. खरंच सांगते, हे सगळं घरात असं सुरू राहिलं ना, माझं खरंच अभ्यासात नाही लक्ष लागणार. घरात ना त्याचा जुगाड केलाय ना मी. तू काय जुगाड केलंयस आता? चल की दाखवतो बाहेर. काय? चल अर्जुन, चल 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 अरे! चल चल चल. पायरी आहे सावकाश सावकाश. हा 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 ओके. हा अर्जुन, हा उगाच कुठे धडपडेला? मी आहे ना सावरायला. अरे पण बघ बघ, मी काय म्हणलं होतं मी धडपडेल म्हणून? मी म्हणलो होतो ना मी सावरील म्हणून. अर्जुन, चल चल 2 पायऱ्या लागल्या. 2 1 अजून 1. बस बस आता डावीकडे. बाहेर कुठे घेऊन चाललायस मला? इथंच आहे आपण, साताऱ्यातच आहे. चल. अगं मला बाप्पू म्हणते, आप्पीला राणीत अभ्यास करायला लय आवडतो. म्हणलं आता राणी इथं आहेच, आप्पी राणीत अभ्यास करणार. कसले भारी आहेत ना बाप्पू आपले. पण मग एवढ्या भारी माणसासोबत नेहमी असं का होतं? म्हणूनच कलेक्टर व्हायचं ना आपल्याला, असं होऊ नये म्हणून. तर मस्तपैकी अभ्यास करायचा. अजिबात तिकडचा विचार करायचा नाही. बस अभ्यासाला. अर्जुन, मी कलेक्टर व्हायला लागले. राणी पण हो म्हणते बघ. बस अभ्यास. आप्पे, बापूंना असं कामाला लावलेलं मला पण बघवत नाही. तर उद्या सगळं नीट करतो मी. आवरू दे मला. मम्मी पाणी आण ग. काय झालं दिप्या? हे घ्या तर. बरं वाटतंय ना? बापू, तुम्ही नका जाऊ तिकडं. म्हणजे बाद झाला आता. आपण राणी लिहून दिले की. राणी लिहून दिली ते ठीक आहे, व्याजाचं कसं करायचं मग? ते बघ तुम्ही बापू, उसने घेतो पैसे. उसनं? कोणाकडनं? ते पिवतायला बोलतो की मी. ते आमचे संपादक साहेब आहेत ना, त्यांच्याकडे मागतो. हा
दीपे म्हणतोय तसंच करा तुम्ही. अगं तुम्हाला दोघांना काही याड लागले काय? थोडी थोडकी रक्कम नाही, एवढे पैसे कोण उसने देणार आहे? बापू मी दुसरं काहीतरी करतो मग. दुसरं काय करणार आहेस? ते आता मला माहित नाही बापू, पण तुम्ही नका जाऊ. नाही दिप्या, जोवर पैसे फिटत नाहीत ना तोपर्यंत मला गेलंच पाहिजे. मला एक कळत नाही मम्मी, दिदीनं दाजीनं असं होऊनच कशाला दिलं? गप का बरं बसलं ती? मी सांगितलं म्हणून. पण मी नाही गप बसणार, मला नाही बघवती. दीप्या तू जरा शांत हो बघू. काय शांत मम्मी? मी काय चुकीचं बोलते का? सांग की चुकीचं बोलते का मी? अगं कशी लोक आहेत ती माहित आहे ना. दिदीची खुर्ची जाळली, मुद्दाम जाळली त्यांनी खुर्ची, आणि आता बापून असं कामाला लावलंय. खरंच ती लोक एवढा त्रास का द्यायला लागलेत ना हेच कळणं झालं. सुषमा, आपली पोरगी अभ्यास करते ना, ते चालत नाही बघ त्यांना. अभ्यास करते म्हणून एवढा त्रास द्यायचा वय? आपण पण नाही खपून घ्यायचं मग. दिप्या, आपलेच हात दगडाखाली आहेत बाळा. बापू तुम्ही नका जाऊ तिकडं, काय होयाच देऊन दे. शब्द दिलाय म्हणजे गेलंच पाहिजे बाबा. बापू अहो ऐका की. बापू बापू अहो एवढा टायमाला ऐका की माझं. दिप्या, असं करून कसं चालेल? बापू तुम्ही नका जाऊ तिकडं, भांडणं झाली तर होऊन दे. यार असं करून नाही चालणार बाळा, आपली पोरगी दिली त्या घरात. बापू आज मला लय घाण वाटते. आयुष्यात मला कधीच असं वाटलं नव्हतं, पण आज वाटते. मी जर का नीट शिकलो असतो तर आज काय तर करता आलं असतं मला. वाईटातून पण चांगलं काहीतरी होत असतं. तुझा अमोल दादा असताना तर त्यानं बी मला असाच आधार दिला असता. लई भारी वाटतंय तुझ्याकडे बघून आज. आपला दिप्या मोठा झाला म्हणून. बापू अहो मग मोठं पोरग सांगते म्हणून नाही का की नका जाऊ तिकडे. नाही दिप्या, माझं कर्तव्य आहे, मला गेलंच पाहिजे. बापू ऐका की. बापू दिप्या दिप्या शांत हो बघू. मम्मी अगं मला नाही पटती. दिप्या इथं इथं कुणाला पटतंय सांग, पण गरीबाच्या नशिबी हेच लिहिलेलं असते. अर्जुन 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 तू काय करतोयस वर? अगं आप्पे, झाडाला पैसे लागलेत ना ते काढत होतो. अर्जुन ही चेष्टा करायची वेळ आहे का? काय चाललंय तुझं? काय करतोयस? अगं काहीतरी रोग लागलाय झाडाला, तर म्हणलं पसरायच्या आत बघून घ्यावं ना, त्यासाठी चालू होतो. तुला काही झालं तर खाली उतर चल. अगं नाही, काय नाही होत, मी आलो 2 मिनिटात, चल तू. अर्जुन कामावर जायचं नाही का? चहा ठेवलाय तो थंड होईल, लवकर ये. काय काय म्हणली? काय ये? लवकर. लव काय काय म्हणली? लवकर. अजून किती करू आप्पे? अर्जुन आगाऊ झालायस तू, खाली उतर चल लवकर. हा आलो आलो, चल तू.
आता बापूंना इथं काम करायची गरज नाही.